हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत जानेवारी ते एप्रिल 2026 मधील क्रीडा घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, म्हणजे कंबाईन परीक्षा असेल, राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल किंवा गटकची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांमध्ये या क्रीडा घडामोडी अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम फिडे वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप 2025. अर्जुन एरिगिसीने हे कांस्य पदक या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे बुद्धिबळामध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू आता भारतातर्फे समोर आलेले आहेत. म्हणजे डी गुकेश असेल, आर प्रज्ञानंद असेल किंवा अर्जुन एरिगसी असेल. त्यामुळे अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला की फिडे वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये कोणी जेतेपद पटकावलेले आहे, तर आपल्याला नाव माहिती असायला हवे की अर्जुन एरिगसी या खेळाडूने अतिशय उत्तम कामगिरी करत वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा दोहा कतार या ठिकाणी झालेली होती आणि विश्वनाथन आनंद नंतर अर्जुन एरिगसी हे दुसरे भारतीय पुरुष खेळाडू हे ठरलेले आहेत. गोल्ड मेडल मॅग्नस कार्लसन नॉर्वे, सिल्वर मेडल नोदिरबेक अब्दुल सत्तरोव उझबेकिस्तान, तर ब्रॉन्झ पदक अर्जुन एरिगसी भारत. महिलांमध्ये विजेते ठरलेले आहे बिबिसारा असौ बायेवा कझाकिस्तान. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेमध्ये सूर्या करिश्मा तामिरी आणि ऋत्विक संजीवी या दोन्ही खेळाडूंनी जेतेपद पटकावलेले आहे. 87वी यॉनेक्स सनराइज सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही स्पर्धा विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेली होती. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते मूळ नेदरलँड्स म्हणजेच डच येथील आहेत. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 याची दुसरी आवृत्ती नुकतीच घोगला बीच दीव या ठिकाणी 5 ते 10 जानेवारी या दरम्यान पार पडलेली होती. याचा आयोजक होते स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन. यामध्ये शुभंकर होता. पर्ल पर्ल ही एक डॉल्फिन आहे. तर यामध्ये एकूण 8 खेळ खेळण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कर्नाटकने एकूण 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह सर्वोच्च विजेतेपद पटकावलेले आहे. तर दुसरा क्रमांक तामिळनाडू या राज्याला मिळालेला आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026 या स्पर्धा दीव या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या आणि याचा शुभंकर होता पर्ल आणि यामध्ये कर्नाटकने जेतेपद पटकावलेले आहे. 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा यामध्ये पुरुष गटामध्ये इंडियन रेल्वे संघाने अंतिम सामन्यामध्ये केरळचा 3-0 ने पराभव केलेला आहे. तर महिला गटामध्ये केरळ संघाने अतिशय चुरशीचा ठरलेल्या सामन्यामध्ये इंडियन रेल्वेचा 3-2 ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, पुरुष गटामध्ये इंडियन रेल्वे संघाने केरळला पराभूत केलेले आहे, तर महिला गटामध्ये केरळ संघाने इंडियन रेल्वेचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा संपूर्ण नंद स्पोर्ट्स स्टेडियम वाराणसी या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. या स्पर्धेचा शुभंकर होता नंदू म्हणजेच नंदीबैल आणि नीरा म्हणजे गंगा नदी डॉल्फिन. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे आर्यन वार्षने. याचं वय 21 वर्ष आहे. ही स्पर्धा झालेली होती आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल आर्मेनिया या स्पर्धेमध्ये त्याने अंतिम ग्रँडमास्टरचे नॉर्म पूर्ण केलेले आहे आणि तो दिल्लीतील 8वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. लक्षात घ्या, पहिले ग्रँडमास्टर होते विश्वनाथन आनंद, पहिल्या महिला ग्रँडमास्टर ठरलेल्या होत्या कोनेरू हम्पी, तर सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे डी गुकेश आणि आता भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे आर्यन वार्षने. सायना नेहवालची बॅडमिंटन मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे. सायना नेहवाल ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली होती. 2015 मध्ये ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेली होती. 2008 मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली होती. तर 2010 मध्ये तिने सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावलेले होते. 2010 आणि 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये तिने सुवर्णपद जिंकलेले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये एकेरी सुवर्णपद जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली होती. सायना नेहवालला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत, तर अर्जुन पुरस्कार 2009, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009-10, पद्मश्री 2010 आणि पद्मभूषण 2016. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 नुकतीच विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. विजेता ठरलेला आहे विदर्भ आणि प्रथमच विदर्भ संघाने विजय हजारे ट्रॉफी ही जिंकलेली आहे. अंतिम सामना विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र असा झालेला होता. ठिकाण होतं बेंगलुरू. प्लेअर ऑफ द मॅच आहे अथर्व तायडे. प्लेअर ऑफ द सिरीज अमन मोखाडे. विदर्भाचा कर्णधार होता हर्ष दुबे. विजय हजारे ट्रॉफी ही 50 ओव्हरची म्हणजे एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. याचं आयोजन BCCI मार्फत करण्यात येतं आणि याची सुरुवात 2002-3 या हंगामापासून झालेली आहे. मागील वर्षीचे म्हणजे 2024-25 चे विजेते होते कर्नाटक आणि या वर्षीचे विजेते आहेत विदर्भ. विदर्भ संघाने पहिल्यांदाच जेतेपद पटकावलेले आहे.
पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा मागील काही दिवसांमध्ये अतिशय चर्चेमध्ये होती. भारतातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज व्यावसायिक रोड सायकलिंग स्पर्धा असलेल्या पुणे ग्रँड टूर 2026 साठी महेंद्रसिंह धोनी याची ब्रँड अँबॅसेडर मधून निवड देखील करण्यात आलेली होती. या स्पर्धेचा शुभंकर म्हणजे मॅस्कॉट होता. या स्पर्धेचा शुभंकर इंदू, जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या शेकरू या इंडियन जायंट स्क्विरलवर आधारित होता. आणि या पुणे ग्रँड टूर स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडचा ल्यूक मडगवे यामध्ये या खेळाडूने हे जेतेपद पटकावलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धा कोणी जिंकली? तर न्यूझीलंडचा ल्यूक मडगवे. तर या स्पर्धेचा मस्कट होता इंदू, जो शेकरू या प्राण्यावर आधारित आहे. आणि या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर ठरलेला आहे महेंद्रसिंह धोनी. नोवाक जोकोविच याने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये ग्रँड स्लॅम मधील 400वा विजय त्याने पटकावलेला आहे. ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये 400 सामने जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे. कोर्ट निहाय त्याचे विजय किती आहेत? तर विम्बल्डन ग्रास कोर्टवर त्यांनी 102 विजय मिळवलेले आहेत. फ्रेंच ओपन क्ले यावर त्यांनी 101 विजय मिळवलेले आहेत. तर ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्टवर त्यांनी 102 विजय मिळवलेले आहेत. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 ही भारताची राष्ट्रीय शीतकालीन क्रीडा स्पर्धा आहे, जी 20 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान लेह लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा 2 टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यातील पहिला टप्पा, या टप्प्यामध्ये आईस हॉकी आणि आईस स्केटिंग या दोन मुख्य शीतकालीन क्रीडा प्रकारांमध्ये पहिला टप्पा पार पडलेला आहे. फिगर स्केटिंग हा कार्यक्रम यावर्षी प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला होता. यात पुढील टप्पा गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर, लेहमध्ये चालणाऱ्या बर्फातील कार्यक्रमानंतर पुढील शीतकालीन कार्यक्रम गुलमर्ग येथे बर्फावर आधारित स्पर्धांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. आता या स्पर्धेचा निकाल काय ठरलेला आहे? तर हरियाणा संघाने फिगर स्केटिंग मध्ये बऱ्याच सुवर्ण पदकांसह उत्तम कामगिरी केलेली आहे. तर आर्मी संघाने पुरुष आईस हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर चंदीगड संघाने सिल्वर आणि ब्रॉन्झ सहित उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. लक्षात घ्या, खेलो इंडिया विंटर गेम 2026 या स्पर्धेचा निकालामध्ये अंतिम सुवर्ण पदक म्हणजे जो काही पहिला क्रमांक आहे तो हरियाणा संघाला मिळालेला आहे. तर आर्मी संघाने देखील हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. आणि या स्पर्धा कुठे भरवण्यात आलेल्या होता? तर यातील पहिला टप्पा जो आहे, हा पहिला टप्पा म्हणजे मुळात ही स्पर्धा 2 टप्प्यात आयोजित करण्यात आलेली होती. आणि पहिला टप्पा लेह लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तर दुसरा टप्पा गुलमर्ग, जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. 45व्या वर्षी इतिहासाच्या उंबरठ्यावर व्हिनस विल्यम्स. टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू आणि 7 वेळा ग्रँड स्लॅम विजेती व्हिनस विल्यम्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये खेळलेली होती आणि वाईल्ड कार्डद्वारे तिचा प्रवेश झालेला होता, परंतु या स्पर्धेमध्ये तिचा पराभव झाला. तिचं वय आहे 45 वर्ष. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी ती सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरलेली आहे. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये असा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर टेनिसपटू कोण? तर याचं उत्तर असणार आहे व्हिनस विल्यम्स. ऑस्ट्रेलियन ओपन 2026. आता 2026 ची जी काही पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा आणि ही या स्पर्धेमधील महिला विजेती ठरलेली आहे एलिना रायबाकिना, जी कझाकिस्तानची आहे. तर उपविजेते ठरलेली आहे आर्याना सबलेंका, जी बेलारुसची आहे. पुरुष विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्काराज, जो स्पेनचा आहे. तर उपविजेता ठरलेला आहे नोवाक जोकोविच, जो सर्बियाचा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराजने करिअर ग्रँड स्लॅम म्हणजे 4ही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे हे पूर्ण केलेले आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धा कशा असतात? तर प्रमुख 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड कोर्टवर होते, युएस ओपन हार्ड कोर्टवर होते, विम्बल्डन ग्रास कोर्टवर होते आणि फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर होते. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा व त्यांचा कालावधी कसा असतो? तर सर्वप्रथम जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन होते, मे ते जून या कालावधीमध्ये फ्रेंच ओपन होते, विम्बल्डन ही स्पर्धा जून ते जुलै या कालावधीमध्ये होते आणि ही सर्वात जुनी स्पर्धा आहे. तर सर्वात शेवटी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये युएस ओपन ही स्पर्धा होते. ग्रँड स्लॅम्स म्हणजे काय? तर एका कॅलेंडर वर्षामध्ये 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे म्हणजे ग्रँड स्लॅम. आणि गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणजे काय? तर एकाच वर्षामध्ये 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक हे सर्व जिंकणे म्हणजे गोल्डन ग्रँड स्लॅम. थायलंड मास्टर 2026 BWS सुपर 300 यामध्ये महिला एकेरी विजेती ठरलेली आहे देविका सिहाग, हरियाणाची. तर महिला एकेरी उपविजेती ठरलेली आहे गोह जिन वेई, मलेशियाची. थायलंड मास्टर्स ही बॅडमिंटनची स्पर्धा आहे. या स्पर्धेचं ठिकाण 2026 या स्पर्धेचं ठिकाण होतं थायलंड. देविका सिहागने आपली पहिली सुपर 300 BWS वर्ल्ड टूर स्पर्धा ही जिंकलेली आहे. देविका सुपर 300 स्तरावर महिला एकेरी जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे. पहिली खेळाडू होती सायना नेहवाल, दुसरी खेळाडू होती PV सिंधू आणि तिसरी ठरलेली आहे देविका सिहाग. पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे मोहम्मद झकी उबैदिल्ला, जो इंडोनेशियाचा आहे.
प्रो रेसलिंग लीग 2026. ही स्पर्धेचं नाव आहे प्रो रेसलिंग लीग PWL 2026. विजेता आहे हरियाणा थंडर्स. उपविजेता आहे दिल्ली दंगल वॉरियर्स. या स्पर्धेचं हेच आपल्याला महत्वाचं आहे, कारण यामध्ये डिटेल प्रश्न जाणार नाही. आपल्याला फक्त विजेता आणि उपविजेता एवढंच विचारण्यात येईल. प्रो रेसलिंग लीग 2026 चा विजेता आहे हरियाणा थंडर्स. उपविजेता आहे दिल्ली दंगल वॉरियर्स. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषक विजेता झालेला आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करून 6व्यांदा अंडर-19 विश्वचषक आपल्या नावे केलेले आहे. विजेता आहे भारत आणि भारताचा कर्णधार होता आयुष म्हात्रे. तर उपविजेता आहे इंग्लंड, तर इंग्लंडचा कर्णधार होता लुक बेनकेनस्टाईन. या स्पर्धेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत. वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यामध्ये केवळ 80 चेंडूमध्ये 175 धावांची खेळी केली. हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे. भारत या स्पर्धेच्या इतिहासामध्ये 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरलेला आहे. भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम देखील केलेला आहे. वैभव सूर्यवंशीला अंतिम सामन्यामध्ये केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केल्यामुळे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. तसेच मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील वैभव सूर्यवंशी यालाच मिळालेला आहे. महिला प्रीमियर लीग 2026 म्हणजे जी काही WPL आहे, यामध्ये 2026 ची जेतेपद RCBने जिंकलेलं आहे. उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स. चौथ्यांदा फायनलमध्ये दिल्लीचा पराभव झालेला आहे. मागील हंगामाचे विजेते कोण होते तर 2023 मुंबई इंडियन्स, 2024 RCB, 2025 मुंबई इंडियन्स आणि 2026 RCB. अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान नुकताच मिळालेला आहे. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान मिळालेला आहे. ठिकाण आहे मिलान आणि कोर्टिना डी एम्पेझो इटली. दिनांक आहे 5 फेब्रुवारी 2026. ऑलिम्पिकचा कालावधी आहे 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. इटलीमध्ये होणारे चौथे हे हिवाळी ऑलिम्पिक आहे. अभिनव बिंद्राची कामगिरी आहे. बीजिंग 2008 मध्ये त्याने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले होते. अभिनव बिंद्रासाठी हे दुसरे टॉर्च बेअरिंग सन्मान आहे. पहिले टॉर्च बेअरिंग पॅरिस 2024 समर ऑलिम्पिकसाठी होते. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 स्पर्धा, यामध्ये मनू भाकरने रौप्य, ईशा सिंगने कांस्य, तर भारताला सांघिक सुवर्णपदक मिळालेले आहे. 25 मीटर पिस्तूलमध्ये मनू भाकरचे पहिले वैयक्तिक खंडीय पदक आहे. स्पर्धेचं नाव आहे आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद 2026. ठिकाण आहे नवी दिल्ली, भारत. सुवर्णपदक ग्युएनी थुई ट्रांग, व्हिएतनाम. रौप्य पदक मनू भाकर 25 मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल. कांस्य पदक ईशा सिंग 25 मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल. रिदम सांगवान ही 4थ्या स्थानी राहिलेली आहे. भारतामध्ये यामध्ये एकूण पदके कशी आहेत तर 15 पदके भारताला मिळालेली आहेत. 8 सुवर्ण, 4 सिल्वर आणि 3 कांस्य. अमिलिया व्हॅल्व्हर्डे ही महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची नियुक्ती झालेली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोस्टा रिकाच्या अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांची भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केलेली आहे. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा याचं आयोजन राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG यांमार्फत झालेलं आहे. याचं उद्घाटन B श्रीनिवासन जे DG NSG आहेत यांनी केलेलं आहे. याचं यावर्षीचं ठिकाण आहे NSG गॅरिसन मानेसर, गुरुग्राम, हरियाणा. 16 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. यामध्ये 24 संघ सहभागी होते. कमांडोंची संख्या होती सुमारे 800. या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय आणि ऑपरेशन कौशल्य वाढवणे. आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये भारताने पदकांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. 2 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. भारताने एकूण पदके 94 जिंकलेली आहेत, ज्यामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदकाचा समावेश आहे. याचं ठिकाण आहे डॉक्टर कर्णी सिंह शूटिंग रेंज, नवी दिल्ली, भारत. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल पुरुष या स्पर्धेमध्ये अमनप्रीत सिंह गोल्ड पदक, तर 25 मीटर पिस्टल ज्युनियर पुरुष यामध्ये सूरज शर्मा गोल्ड. 50 मीटर रायफल प्रोन महिला स्विफ्ट कोर समरा सिल्वर पदक. सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे सत्येंद्र सिंह लोहिया. याने कुक सामुद्रधुनी ओलांडणारा हा पहिलाच आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. तो मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील रहिवासी आहे. 12 फेब्रुवारी 2026 या दिवशी त्यांनी ही कामगिरी केली आणि आशियातील तो पहिला पॅरा जलतरणपटू हा ठरलेला आहे. त्याने 23.6 किलोमीटर अंतर हे कापलेले आहे. 9 तास 22 मिनिटं एवढा वेळ त्याने घेतलेला आहे. 2024 मध्ये लोहिया यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेले होते. या अगोदर लोहियाने 3 आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेले आहे. कुक सामुद्रधुनी कुठे आहे तर न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी ही सामुद्रधुनी आहे. याची सरासरी रुंदी फक्त 22 किलोमीटर एवढीच आहे.
त्यानंतर पुण्याच्या लेखीचा टेनिस विश्वामध्ये डंका वाजलेला आहे. वैष्णवी आडकर हे पुण्याच्या खेळाडूचं नाव आहे. तिने ITF W100 बेंगळूरच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला होता आणि सानिया मिर्झा नंतर म्हणजेच अशी ही कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. वर्ल्ड नंबर 690 असूनही तिने टॉप खेळाडूंना धूळ चारलेली आहे. 17 वर्षानंतर भारताला एक नवीन टेनिस स्टार मिळालेली आहे. नाव लक्षात ठेवा, वैष्णवी आडकर. कोणत्या खेळाशी ती निगडीत आहे? तर टेनिस. जम्मू काश्मीरचे पहिलेच रणजी विजेतेपद ही घटना देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली होती आणि आगामी काळामध्ये यावर आधारित 100% आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. जम्मू काश्मीरने प्रथमच रणजीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचलेला आहे. 67 वर्षाची त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. हुबळी येथे झालेल्या सामन्यामध्ये कर्नाटक संघाला त्यांनी पराभूत केले. रणजी ट्रॉफी याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची सुरुवात 1934-35 मध्ये झालेली होती. सर्वात यशस्वी संघ ठरलेला आहे मुंबई. मागील विजेता आहे विदर्भ. ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. लक्षात घ्या, रणजीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्या संघाने जेतेपद पटकावलेले आहे? तर जम्मू काश्मीरने जेतेपद पटकावलेलं आहे. कोणाला हरवलेलं आहे? तर अंतिम सामन्यामध्ये त्यांनी कर्नाटक या संघाला पराभूत केलेले आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2026 यामध्ये भारत विजेता ठरलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेची एक टॅगलाईन होती, हिस्ट्री रिपीटेड, हिस्ट्री डिफिटेड. विजेता ठरलेला आहे भारत. भारताचा कर्णधार होता सूर्यकुमार यादव. उपविजेता आहे न्यूझीलंड आणि न्यूझीलंडचा कर्णधार होता मिचेल सँटनर. भारताने आतापर्यंत 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2007 मध्ये कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. 2024 मध्ये कर्णधार होता रोहित शर्मा आणि 2026 मध्ये कर्णधार होता सूर्यकुमार यादव. T20 वर्ल्ड कप 3 वेळा जिंकणारी भारत ही पहिलीच टीम ठरलेली आहे. सलग T20 वर्ल्ड कप जिंकणारी भारताची ही पहिलीच टीम आहे आणि घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारी भारत देखील पहिलीच संघ ठरलेला आहे. भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून आता इतिहास घडवलेला आहे. पहिला खेलो इंडिया ट्रायबल गेम्स हे देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली घटना होती. 25 मार्च ते 6 एप्रिल या 12 दिवसामध्ये या ट्रायबल गेम्स पार पडलेले आहेत. यातील शुभंकर होता मोरवीर. मोर म्हणजे छत्तीसगड मधील मेरा किंवा हमारा आणि वीर म्हणजे हिम्मत. याचं ठिकाण होतं बिलासपूर, छत्तीसगड. यामध्ये एकूण 7 खेळ खेळवण्यात आलेले होते. खेळ होते ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, आर्चरी, स्विमिंग आणि कुस्ती. याचं आयोजन क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, साई, IOA आणि छत्तीसगड सरकारमार्फत करण्यात आलेलं होतं. उद्देश होता आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि यामध्ये 750 पेक्षा अधिक खेळाडू भाग घेतलेले होते. लक्षात घ्या, पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठे पार पडलेले आहेत? तर छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आता यामध्ये कोण जेतेपद पटकावलेलं आहे? तर पहिल्या खेलो इंडिया वनवासी, आता ट्रायबल गेम्सला वनवासी क्रीडा स्पर्धा देखील म्हटलं जातं. तर पहिल्या खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह कर्नाटक संघ सर्वसाधारण विजेता ठरलेला आहे. त्याच्यामुळे जेतेपद कुणाला मिळालेलं आहे? तर कर्नाटक या संघाला मिळालेला आहे. ओडिशा उपविजेता आहे. झारखंड तिसऱ्या स्थानी, तर महाराष्ट्र 6 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. यजमान छत्तीसगड 9व्या स्थानी आहे. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स या आता नुकत्याच पार पडलेल्या आहेत. आता यामुळे आपल्याला खेलो इंडिया यामध्ये कोणकोणत्या क्रीडा स्पर्धा येतात हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, खेलो इंडिया युथ गेम्ससाठी ह्या खेलो इंडिया युथ गेम्स या युवकांसाठी असतात. खेलो इंडिया पॅरा गेम्स या दिव्यांग खेळाडूंसाठी असतात. खेलो इंडिया बीच गेम्स या समुद्रकिनारी खेळल्या जाणाऱ्या असतात. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या विद्यापीठ स्तरावर खेळवल्या जातात. खेलो इंडिया विंटर गेम्स या हिम प्रदेशामध्ये खेळवल्या जातात. तर नवीन स्पर्धा आता भरवण्यात आलेल्या आहेत. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स या पहिल्या स्पर्धा छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या आणि या आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहनासाठी भरवण्यात येतात. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 स्पर्धा ही भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि याची ही दुसरीच आवृत्ती होती. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 208 पदके पटकावलेली आहेत. 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य जिंकून पदक तालिकेमध्ये भारताने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ठिकाण आहे नवी दिल्ली, भारत आणि 11 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये या स्पर्धा भरवण्यात आलेला होता. यामध्ये 8 देश सहभागी झालेले होते आणि 250 पेक्षाही अधिक खेळाडू यामध्ये सहभागी होते. भारतीय खेळाडूंची संख्या होती 219. वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरलेला आहे शुभमन गिल. BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कारामध्ये 2026 मध्ये शुभमन गिलला पॉली उमरीगर पुरस्कार म्हणजे सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार यासाठी त्याची निवड झालेली आहे. तर देशांतर्गत सर्वोत्तम अष्टपैलू म्हणजेच लाला अमरनाथ पुरस्कार मिळालेला आहे मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू आयुष म्हात्रे याला. मयंक चक्रवर्ती हा भारताचा
94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. स्वीडनमधील हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ बाय फर्स्ट हॉटेल्स चेस टॅलेंट्स या स्पर्धेच्या 8व्या फेरीमध्ये यजमान देशाच्या फिलिप लिंडग्रेनचा पराभव करून मयंक चक्रवर्ती याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक अंतिम निकष पूर्ण केला. तो आसाम गुवाहाटीचा रहिवासी आहे. 17व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झालेला आहे आणि ईशान्य भारतातून तो पहिला ग्रँडमास्टर आता झालेला आहे. लक्षात घ्या, भारताचा 94वा ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती आणि ईशान्य भारताचा तो पहिलाच ग्रँडमास्टर ठरलेला आहे. 2024 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवलेला होता. दिल्ली खेल महाकुंभसाठी शिखर धवन ब्रँड अँबॅसेडर ठरलेला आहे. पहिल्या दिल्ली खेल महाकुंभसाठी शिखर धवन ब्रँड अँबॅसेडर. दिल्ली सरकारने आगामी पहिल्या दिल्ली खेल महाकुंभसाठी शिखर धवनची नियुक्ती केलेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचा उद्देश तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि दिल्लीतील क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा आहे. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप ह्या स्पर्धेचं आयोजन बँकॉक थायलंड या ठिकाणी 8 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये झालेलं होतं. याचं अंडर-19 असं स्वरूप होतं. यामध्ये भारताने एकूण 5 पदके पटकावलेले आहेत. 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य. भारत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. प्रथम क्रमांक उझबेकिस्तान 11 पदके. तर चंद्रिका पुजारी या हिने महिलांच्या 51 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे. जागतिक इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा. भारत आता जागतिक इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2028 चे आयोजन करणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा भारतात प्रथमच होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण असणार आहे. ही स्पर्धा कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी इंडोर सुविधेमध्ये आयोजित केली जाणार आहे. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 यामध्ये विजेता ठरलेला आहे हर्षवर्धन सदगीर, जो नाशिकचा आहे आणि गादी विभागामध्ये तो खेळतो. तर उपविजेता आहे महेंद्र गायकवाड, जो सोलापूरचा आहे आणि तो माती विभागात खेळतो. यावर्षीचं ठिकाण होतं वाघोली, पुणे. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी हे आयोजित केलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण समारंभ पार पडलेला आहे, जिथे विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे या ठिकाणी झालेली 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकलेली देखील होती. भारतीय क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्था. या क्रीडा क्षेत्र अर्थव्यवस्थेने $200 कोटी टप्पाचा हा ओलांडलेला आहे. प्रथमच हा टप्पा भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेने ओलांडलेला आहे. 2025 मध्ये पहिल्यांदाच $2 अब्ज एवढा हा टप्पा ओलांडलेला आहे. WPP मीडिया यांच्या 13व्या वार्षिक अहवालामध्ये ही बाब समोर आलेली आहे. 2024च्या तुलनेमध्ये 13.4% वाढ झालेली आहे. तर 2024 मध्ये 16,633 कोटींची वाढ झालेली आहे. 4 वर्षात ही वाढ दुप्पट झालेली आहे. या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे क्रीडा अर्थव्यवस्थेमध्ये एकट्या क्रिकेटचा वाटा 89% आहे. म्हणजे जवळपास 16,704 कोटी एवढा वाटा हा एकट्या क्रिकेटचा आहे. भारतातील पहिला पिंक स्टँड हा हरमनप्रीत कौर यांच्या नावावर तयार करण्यात आलेला आहे. ठिकाण आहे द्वारका, दिल्ली या ठिकाणी. स्टेडियम आहे द ओमेक्स स्टेट स्टेडियम. दिल्लीचे हे दुसरे क्रिकेट स्टेडियम असेल. यात क्रिकेट सोबतच फुटबॉलसाठी ही सुविधा असणार आहे. याची आसन क्षमता आहे 30,000. पिंक स्टँडचे आसन आहे 1500. याचा उद्देश आहे महिला प्रेक्षकांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करणे. कोल्हापूरची अमृता पुजारी हे डबल महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे. कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने शानदार कामगिरी करत 4थ्या महिला कुस्ती स्पर्धेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला आहे. अंतिम लढत तिने वेदिका सचाने हिला 7-0 ने पराभूत करून तिने ही गदा पटकावलेली आहे. विजेती आहे अमृता पुजारी. चांदीची गदा, 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि हिंदाई सोनाटा कार. उपविजेता वेदिका सासने, 25,000 रोख, स्मृतिचिन्ह आणि रॉयल एनफील्ड बुलेट दुचाकी. मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. टेनिसपटू आर्याना सामलेंगा सनशाई डबलची 5वी खेळाडू ठरलेली आहे. स्पर्धा आहे मायामी ओपन. फायनलमध्ये तिने कोको गॉफ हिला पराभूत केलेले आहे. आर्याना महिलांच्या सिंगल्समध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू बनलेली आहे. सनशाईन डबल म्हणजे काय, तर एकाच वर्षी 2 मोठ्या टुर्नामेंट्स जिंकणे. तिने इंडियन वेल्स ओपन आणि मियामी ओपन या 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ते सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये सनशाईन डबल जिंकणारी एकमेव खेळाडू ठरलेली आहे. पुरुषांमध्ये विजेता ठरलेला आहे यानिक सिन्नर. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड 2025 यामध्ये आर्चर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे एमिर खान हाने तुर्की. यंग आर्चर ऑफ द इयर बाप्टिस्ट ॲडिस फ्रान्स. सर्वोत्तम संघ कोरिया रिकव्हर पुरुष संघ. तर पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे शीतल देवी भारत. पायल नाग हिने पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकलेले आहे.
पायल नागने पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले. ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तिने अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शीतल देवीला पराभूत करून हा विजय मिळवलेला आहे. पायल नाग हिचे हे पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आहे. शीतल देवीने यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले होते. ती सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पॅरा तिरंदाज आहे. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 7 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. यामध्ये एकूण 13 पदके मिळालेली आहेत. 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य. सायकलपटू दिव्या सिंगचा विक्रम आता नुकताच झालेला आहे. ती सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली महिला ठरलेली आहे. ती गोरखपूर येथील आहे आणि त्या पेशाने शिक्षिका आहेत. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. भारतातील पहिल्या महिला तर जगातील दुसऱ्याच महिला त्या ठरलेल्या आहेत. फुटबॉलपटू रायन विल्यम्सने भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले आहे. हा भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन फुटबॉल खेळाडू आहे, ज्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारून भारतीय राष्ट्रीय संघातून खेळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. रायन यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे 1993 मध्ये झाला. त्यांची आई मूळची मुंबईची असल्याने त्यांना भारतीय वंशाचे नागरिक म्हणून भारतासाठी खेळण्याची संधी मिळालेली आहे. मार्च 2026 मध्ये हाँगकाँग विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातून त्यांनी भारतीय संघात पदार्पण केलेले आहे. महाराष्ट्र शूटिंग लीग आता महाराष्ट्र राज्यातील गुणवान नेमबाजांना संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र रायफल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शूटिंग लीगची घोषणा करण्यात आलेली आहे. 17 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा अमिनोरा पार्कमधील छत्रगुज नर्से स्कूल पुणे या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. यामध्ये 10 एअर रायफल आणि 10 एअर पिस्तूल हे क्रीडा प्रकार भरवण्यात आलेले होते. यामध्ये 18 जिल्हा संघ सहभागी होते आणि 144 सहभागी नेमबाज होते. आयुष शेट्टी याने बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. नाव आहे आयुष शेट्टी, तो कर्नाटकचा आहे. स्पर्धेचं नाव आहे आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा. ठिकाण आहे निंगबो चीन. सुवर्ण पदक आहे शी यो की चीन आणि रौप्य पदक आहे आयुष शेट्टी भारत. आयुष शेट्टी याने 2023 मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ब्रॉन्झ पदक जिंकलेले होते. तर 2025 मध्ये US ओपनचा तो विजेता ठरलेला होता. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 याचं ठिकाण आहे बिश्केक किर्गिस्तान. कालावधी आहे 6 एप्रिल ते 12 एप्रिल 2026. सहभाग आहे 21 देशांचे 321 खेळाडू. भारताचे पुरुष स्थान आहे दुसरे, भारताचे महिला स्थान आहे 5वे. मेन्स फ्रीस्टाईल यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे इराण, दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत, तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान. वुमन्स रेसलिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे चीन, तर 5व्या क्रमांकावर आहे भारत. भारताने या एकूण स्पर्धेमध्ये 17 मेडल्स पटकावलेले आहेत. 2 गोल्ड, 6 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ. स्मृती मानधनाच्या नावे अजून एक विक्रम झालेला आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती भारतीय फलंदाज ठरलेली आहे. तिने 4240 हून अधिक धावा केलेल्या आहेत. 17 एप्रिल 2026 या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या महिला T20 सामन्यामध्ये तिने हा विक्रम केलेला आहे. तिने रोहित शर्माचा विक्रम मोडलेला आहे. महिला T20 जागतिक यादीमध्ये स्मृती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे सुजी बेट्स न्यूझीलंडच्या, जिने 4717 धावा केलेल्या आहेत. स्मृती मंदना भारतची 4244 धावा, तर हरमनप्रीत कौर भारत सुमारे 3869 धावा. ऑपरेशन अपस्ट्रीम हे ऑपरेशन 2022 पासून सुरू आहे, मात्र भारतासोबत आता भागीदारी यांनी केलेली आहे. ही संयुक्त मोहीम कोणाची आहे तर CBI आणि वाडा. 15 ते 16 एप्रिल 2026 मध्ये वाडाच्या भारत भेटी दरम्यान CBI सोबत ही भागीदारी जाहीर करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे खेळाडूंच्या कामगिरी वाढवणाऱ्या प्रतिबंधित औषधेचे बेकायदेशीर उत्पादन, आयात, वितरण आणि पुरवठा जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. भारत डोपिंग नियम उल्लंघनामध्ये जागतिक स्तरावर 5व्या स्थानावर आहे. वाडा म्हणजे काय तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. याची स्थापना 1999 मध्ये करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी. जागतिक स्तरावर डोपिंग नियम आणि तपास हे यांचे मुख्य कार्य आहे. वाडाच्या धर्तीवरच भारताने नाडा ही संस्था स्थापन केलेली आहे. नाडाचा फुल फॉर्म आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. याची स्थापना 24 नोव्हेंबर 2005 या दिवशी करण्यात आलेली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि ही भारतीय राष्ट्रीय संघ वाडाच्या नियमांची अंमलबजावणी करते. अरण्यक घोष भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. याचा जन्म 2003 या साली झाला. त्याचं वय आहे 22 वर्ष. तो पश्चिम बंगाल, कोलकाता या ठिकाणचा आहे. पश्चिम बंगालमधील तो 12वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. लक्षात घ्या 93वा ग्रँडमास्टर आहे आरव डेंगला. 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे मयंक चक्रवर्ती, जो ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर ठरलेला होता. तर 95वा ग्रँडमास्टर आहे अरण्यक घोष. भारताच्या पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद. भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.